नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला आज मी तिळाची चक्की कशी करायची दाखवणार आहे, तर चला पाहूया। तिळाची चक्की करण्यासाठी 1 वाटी तीळ घेतलेला आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे, समप्रमाणात घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर 2 वाट्या तुमच्या घरातील वाटीच्या मापाप्रमाणे तुम्ही तीळ घेऊ शकता, गूळ घेऊ शकता आणि गूळ हा मऊच घ्यायचा जेणेकरून तो विरघळेल चांगला। तापाय ठेवलेले आहे मी आणि कढई चांगली तापलेली आहे। तीळ लालसर भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजायचं नाही, जरा लाल कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं। तीळ लाल कलर येईपर्यंत भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते गार करण्यासाठी ताटामध्ये एका काढून घेऊया आणि गार करून घेऊया। चक्की झाल्यानंतर थापण्यासाठी आपण एका ताटामध्ये तूप लावून ठेवूया। ते सर्वप्रथमच आपण ह्याची तयारी करून ठेवूया आणि ताटाला तूप लावलेलं आहे। 2 चमचे तूप घालून घेऊया आणि हा गूळ घालूया आणि गुळाचा पाक करून घेऊया आपण। गूळ हा हलवत राहायचा त्याचा पाक होईपर्यंत। गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि तो चेक करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊया आणि गुळाचा एक थेंब सोडूया आणि तो अशा पद्धतीने चिकट होतो। अशा पद्धतीने आपल्याला गुळाचा पाक चक्की करण्यासाठी लागतो। आता पाकामध्ये आपण तीळ घालायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि करून घ्यायचा आणि हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं। चला आता हे आपण घातलेलं आहे ते मिश्रण ह्यामध्ये ताटामध्ये काढूया आणि वड्या थापायला घेऊया। ते काढलेलं आहे तीळ गूळ पाक केलेलं। आता हे आपण वाटीनं असं थापून घेऊया, गरमच काढायचं आणि असं ताटामध्ये थापून घ्यायचं। तेल तूप लावलेलं आहे त्यामुळे चिकटणार नाही, ते असंच पातळ थापून घेतला तरी चालेल। या वड्या थापून झालेल्या आहेत आणि आपण गरम आहे तवरच कट करून घेऊया, लगेच कट होतील अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घेऊया। अशा चौकोन आकाराच्या पण आपण छोट्या छोट्या तिळाच्या वड्या कट करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घेऊया। तीळ आणि गूळ एकसारखा असल्यामुळे ते चौकोन आपल्याला काय दिसत नाही, पण त्या सुट्ट्या केल्या की आपल्याला त्या तिळाच्या वड्या एकदम सुटसुटीत दिसतात। तिळाची चक्की बघा मस्त झालेले, कट करून छान घेतलेले आहेत। गरम असतानाच कट करायच्या, गार झाल्यावर कट करायचं नाही, कारण तीळ आणि गूळ चिकट असल्यामुळं ती लवकर कट होत नाही, गरम असतानाच कट करायचे। तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळाची चक्कीची रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला? माझ्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका, कारण लाईक करायला फ्री आहे, काय पैसे लागत नाहीत। तिळाची चक्की घ्या, गोड बोला ते, आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।